अनात्म आणि आत्म अशा दोन वस्तू आपण म्हणतो. अनात्म वस्तू जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ते दृश्य आहे. दृश्य म्हणजे आपल्याला जे दिसतं ते आहे. जे स्थूल आहे, जे आपण प्रत्यक्षामध्ये पाहू शकतो ते आहे. आणि अनेक आहेत. एकच नाहीये. अनेक अशा गोष्टी या विश्वामध्ये पसरलेल्या दिसतात आपल्याला. आणि दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे विनाशी. विनाशी म्हणजे काय त्या कधीतरी नाश होणार आहे. आपली झाडं असतील, प्राणी असतील, मनुष्य असेल, घरदारं असतील, या सगळ्या विनाशी वस्तू आहेत. आणखीन एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकारी आहे. त्याच्यामध्ये विकार होतो. घर असेल तर ते पडतं, झाडं असेल त्याच्या फांद्या तुटतात, दगड असेल तो झिजतो, त्याचे तुकडे होतात, पाणी असेल ते आटतं. म्हणजे या प्रकारच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, त्याला आपण म्हणतो अनात्म वस्तू. दुसरा मुद्दा जो आहे, दुसऱ्या ज्या वस्तू आपल्याला याच्यामध्ये या विश्वामध्ये, त्या आहेत आत्मवस्तू. आता अनात्म वस्तूचं आपण एक उदाहरण समर्थाने दिलेलं आहे, ते म्हणजे आपला देह. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की आपला देह कसा तयार झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. आत्मवस्तू जी आहे, ती कशी आहे? अनात्म वस्तू दृश्य आहे, आत्मवस्तू अदृश्य आहे. ही स्थूल आहे, ही सूक्ष्म आहे. ती अनेक आहे, ही एकच एक आहे. ती विनाशी आहे, ही अविनाशी आहे. ती विकारी आहे, ही अविकारी आहे. आता याचं उदाहरण जे समर्थाने दिलेलं आहे, ते म्हणजे आपला आत्मा किंवा स्वस्वरूप. आता तुम्हाला लक्षात आलं असेल या दोन्ही याच्यातला फरक काय आहे? एक आहे अनात्म आणि दुसरे आहे आत्म. अनात्म, आत्म, माया आणि ब्रह्म. आता या ज्या वस्तू आहेत, या 2 वस्तू ज्या आहेत, तर समर्थ आपल्याला सांगतात आहे, की या 2 वस्तूंची तुम्ही काय करायची आहे? ओळख करून घ्यायची. म्हणजे नाशिवंत कोणत्या-कोणत्या वस्तू आहेत आणि ज्या नाशिवंत नाहीत, ज्या अमर अशा ज्या वस्तू आहेत, त्या कोणत्या आहेत, याची आपल्याला ओळख करून घ्यायची. आणि ज्यावेळेला आपल्याला अनात्म वस्तू कोणत्या आहेत, हे जेव्हा समजेल, त्यावेळेला आपल्याला आत्मवस्तू कोणती आहे, ते आपल्याला समजेल. म्हणून पहिल्यांदा काय करायचं म्हणून समर्थांनी पहिल्यांदा मूर्ख लक्षणं सांगितली. पहिले मूर्ख लक्षणं समजली, की मग आपल्याला उत्तम लक्षणं समजतील. तसं याच्यामध्ये अनात्म वस्तू कोणत्या आहेत पहिल्यांदा हे सांगितलं. ते समजलं आपल्याला किंवा आत्मवस्तू कोणत्या आहेत ते आपल्याला समजेल. आणि मी देह आहे, हे उदाहरण जे समर्थांनी दिले, की आपला देह जो आहे, हा कसा आहे, हा नाशिवंत आहे. काही ना काही त्याच्यामध्ये विकार घडत राहणार आहे. लहानाचा मोठा-मोठा होत आपण तो मुलं मोठा होतो आणि मग त्याच्यामध्ये विकार घडत जातात आणि कधीतरी त्याचा विनाश होतो. म्हणून त्यांनी समर्थाने देहाला त्याचं देहाचं उदाहरण दिलेलं आहे. आता हा मी देह आहे. हे काय करायचं आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून ज्ञानातून आपल्याला हे बाजूला करायचंय, की मी देह नाही. असं आपल्याला समजलं पाहिजे. त्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून देहपणाचा जो आपल्याला मीपणा जो आहे, याचा त्याग करायचा आणि मग काय करायचं, की खरा मी जो आहे आपला, या खऱ्या मीशी आपल्याला अनन्य व्हायचंय. आणि खऱ्या मीशी जेव्हा आपण अनन्य होऊ, तेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान होईल आणि ज्ञान झालं की मग समाधान होईल. हे जे आत्मस्वरूप आहे त्याचं ज्ञान जे आहे, ते कशाने होतं आपल्याला? तर ते परमार्थाने होतं. आणि हा परमार्थ कसा आहे? गुप्त आहे. समर्थ पहिल्यांदा सांगतात, की गुह्य ज्ञान आहे. गुप्त असं ज्ञान आहे. आहे खरं उघडच आहे. पण आपल्याला ते समजायला कसं आहे, ते गुप्त ज्ञान आहे असं वाटतं. आणि मग हे गुप्त ज्ञान आपल्याला कशाने समजेल? तर ते सत्संगतीने आपल्याला समजेल. म्हणजे आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला कशाने समजणार आहे? तर सत्संगती जी आहे, त्याने आपल्याला ते ज्ञान समजेल. आता हे ज्ञान होण्यासाठी समर्थ पुन्हा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा सांगतात. तो मुद्दा असा आहे, की आपल्याला प्रपंचामध्ये बदल करण्याची गरज नाही. प्रपंच सोडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याची गरज नाही. प्रपंच सोडायचा आहे नाही, प्रपंचात बदलही करायचे नाही. जे आपलं रुटीन आहे ते रुटीन पण करायचं. पण फक्त काय करायचंय, की सारासार विचार करायचा. काय योग्य आहे आणि काय योग्य नाही याचा विचार मात्र करायचा आणि तो विचार केला, की मग आपल्याला समजेल, की मी देह आहे हे चुकीचं आहे. मी देह नाही. मी आत्मा आहे. याचं ज्ञान आपल्याला झालं म्हणजे देहामध्ये राहायचं, पण देहामध्ये राहून देह नसल्यासारखं आपण काय करायचंय, की आपण त्याप्रमाणे आपली वृत्ती ठेवायची आणि पुष्कळ कर्म करायचं, पण मी काहीच केलं नाही असं म्हणायचं
आणि न केल्यासारखी जी अवस्था असते त्याला आपण जीवनमुक्ताची अवस्था म्हणतो. आणि ही जीवनमुक्ताची अवस्था आपल्याला प्राप्त झाली की आपल्याला आत्मस्वरूप जे आहे ते आपल्याला कळतं आणि मग आपल्याला लक्षात येतं की अनात्म काय आहे आणि आत्म काय आहे. मला असं वाटतं की अमोलजींना याचा अर्थ लक्षात आला असेल. अमोलजी तुम्ही बोलू शकता, अर्थ लक्षात आला का? अमोलजी आहेत का? नाही नाही आहे. बरंच अर्थ लक्षात आला? बरंच काही क्लिअर झालंय म्हटलं. हॅलो, हा बरंच काही हा क्लिअर हा झालंय म्हटलं. नोट केलेलं आहे. बरोबर. काही डिस्कनेक्ट झालं ताई. काय डिस्कनेक्ट झालं. आता जॉईन झालो आम्ही. नाही चालू हो. नाही माझा स्पीकर बंद होता. स्पीकर बंद होता माझा. काही शंका आहे का आता याच्यावर? नाही आता तर बस माझा जो प्रश्न हे होता त्याचे उत्तर मला मिळून गेलेलं आहे. मला जी शंका होती ठीक आहे. आत्मस्वरूप म्हणजे आता स्वतःलाच ओळखावं लागेल हा मुख्य त्याच्यात मागचा उद्देश आहे. आपलं खरं स्वरूप काय आहे ते ओळखायचं. हा आता मला असं वाटतं कल्पनाताईंनी हा प्रश्न विचारला होता की उर्वरित अवस्था आणि सुषुप्त अवस्था या दोन्ही सारख्या वाटतात. त्याच्यामध्ये त्या भेदाच्या ती माहिती अशी आहे म्हटलं की दोन्ही अवस्था ज्या आहेत या सारख्या वाटतात. पण भेद कोणता आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगते की आपल्या घरामध्ये आपण आत प्रवेश करतो तिथे आणि उंबरठ्यात आहे हा मधला प्रज्ञाताई आवाज खूप कट होत आहे. क्लिअर येत नाही आहे. आवाज खूप कट होतोय आवाज. एक मिनिट. हो अगं आवाज कट होतो काय काय? हा आता येतो का? नाही ना अजूनही क्लिअर नाही आहे. क्लिअर नाही ते काय करा आवाज तर येतोय का आवाज? हा आता येतो. जरा येतोय. जरा बरा येतोय. येतोय आवाज? हो येतोय. आवाज येतोय का? हो येतोय. तर उन्मनी अवस्था आणि सुषुप्त
सर पूर्णच बंद झालाय, आवाज काहीच येत नाहीये. दुसऱ्या मोबाईलनी जॉईन येतात आहे ते. दुसऱ्या मोबाईलनी जॉईन करतात आहे बहुतेक. अच्छा अच्छा, हा अच्छा. हं. हा, आता आवाज येतोय का? येत आहे, आवाज तर येत आहे. हा, येतोय ना? हो. हा, ठीक आहे. तर उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था या दोन अवस्थांमध्ये थोडासा फरक आहे. या दोन अवस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये शून्यावस्था आहे मध्ये. आवाज येतोय की कटतोय? काही वेळेला क्लिअर आहे, काही वेळेला जरा अस्पष्ट येतो एकदम. बाहेर आभाळ आहे ना, त्याच्यामुळे त्रास होते मला. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. बाकी सगळ्यांनी माईक बंद करा. आता आवाज येतोय का माझा? हा, आता येतोय, आता येतोय. हा, ठीक आहे. तर उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था आपल्याला माहित आहे, एकूण समर्थाने 5 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा आहे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी. अशा एकूण 5 अवस्था समर्थाने सांगितलेल्या आहेत. कल्पना दी, तुमचं म्यूट ठेवा थोडस. हा, तर पहिली अवस्था जी आहे ती जागृती अवस्था. या जागृती अवस्थेमध्ये आपला मी जो आहे हा मी जागा असतो. म्हणजे आपल्याला सगळं कळतं की बाई सगळे जागृत आहे, सगळे जागे आपण असतो. दुसरी म्हणजे स्वप्नाची अवस्था. स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला कळतं की मला आज हे स्वप्न पडलं, ते स्वप्न पडलं, हे पण आपल्याला कळतं. म्हणजे त्याच्यामध्ये पण आपला मी जागा असतो. तिसरी अवस्था जी आहे ती सुषुप्ती अवस्था. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की गाढ मला झोप लागली. गाढ झोप लागणं जी आहे ते आपल्याला कळतं की मला गाढ झोप लागली होती. तर हे जे कळतं म्हणजे त्याच्यामध्ये पण मी जागा आहे. पण चौथी अवस्था जी आहे ती तुर्य अवस्था जी आहे, त्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला काहीही कळत नाही. त्याला ध्यानाची अवस्था म्हणतात. आणि त्याच्यानंतरची जी वरची अवस्था आहे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. तर सुषुप्ती अवस्था आणि उन्मनी अवस्था जी आहे, या दोघांमध्ये जो फरक आहे किंवा भेद आहे तो फक्त शून्य अवस्थेचा आहे. जसं आपल्या घराचा उंबरठा असतो, इकडे आपण बाहेर असतो आणि तिकडे आत असतो. आत आणि बाहेर याच्यामध्ये फक्त काय असतं? उंबरठा असतो. तसा हा उंबरठा जो आहे, ही शून्यावस्था जी आहे ती शून्यावस्था म्हणजे या दोन्हीच्यातला फरक. आता हा फरक कसा आहे? त्याच्यामध्ये समर्थाने छान आपल्याला उदाहरणं दिली. एक आहे मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे. मृगजळ जे असतं ते आपल्याला असं वाटतं की इथे पाणी आहे, पण तिथे प्रत्यक्षामध्ये पाणी नसतं. तसं आता आणखी त्याने उदाहरण दिलेलं आहे किंवा जसं आपण नदी आहे, काय म्हणतो आपण त्याला, पाणी आणि लाटा. पाण्याच्याच लाटा असतात, त्यात फरक काही विशेष हे नसतो, पण थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला भेद दिसतो. तसा हा भेद जो आहे, हा भेद आकाश जसा आहे, आकाश आणि आकाशाच्या पलीकडे म्हणजे ब्रह्म, या दोन याच्यामध्ये जो फरक आहे तसाच फरक आपल्याला सुषुप्ती अवस्था आणि उन्मनी अवस्था. कारण उन्मनी अवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपण अजून मनाची अवस्था जी आहे ती अजून वर गेलेली असते, हा त्यातला फरक आहे. म्हणजे दिसायला सारखं दिसतं आपल्याला दोन्ही याच्यामध्ये, पण मनाची जी अवस्था आहे त्या याच्यामध्ये मात्र याच्यामध्ये भेद असतो. कारण याच्यामध्ये मन जागृत असतं, त्याच्यामध्ये मनाच्या पलीकडे आपण गेलेलो असतो. हा दोघांमधला खरा फरक आहे. लक्षात आलं का कल्पना ती? लक्षात आलं, थोडं बहुत होतं पण ते आता आणखीन क्लिअर झालं, छान व्यवस्थित. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न विचारलेला आहे की परमार्थाच्या आड येणारी विघ्ने.
आता आपण आत्मस्वरूपाचा जेव्हा विचार केला तर तेव्हा लक्षात आलं आपल्याला किंवा आपण पाहिलं होतं किंवा विश्व जे आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे माया आणि दुसरा आहे ब्रह्म. एक आहे सत्य, एक आहे असत्य, भासमान ज्याला म्हणतो आपण तसं. एक आहे आत्म आणि दुसरं आहे अनात्म. याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला याच्याने घ्यायचा की परमार्थ जो आहे, प्रपंच आणि परमार्थ हे दोन भाग आहेत. प्रपंच जो आहे तो नाशिवंत आहे, तो विकारी आहे आणि अनेक प्रकारे तो आहे. आणि आपलं प्रपंच आणि परमार्थ जो आहे हा परमार्थ अविनाशी आहे आणि तो आपल्याला एका चांगल्या याच्याकडे म्हणजे मोक्षाकडे नेणार आहे. आता याच्या आड काय येतं परमार्थाच्या आड, तर तो येतो प्रपंच. प्रपंच येतं म्हणजे काय, मी देह आहे, ही देहबुद्धी जी आहे. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा आत्मस्वरूप समजलं आपल्याला की या बाकी प्रश्नाची उत्तरं पण आपल्याला आपोआप कळायला लागते. कारण परमार्थाच्या आड काय येतो, प्रपंच येतो. प्रपंचामध्ये कोण आहे, तर मी देह आहे. म्हणजे देहबुद्धी जी आहे ती प्रपंचामध्ये असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ती देहबुद्धी बाजूला करायची आहे आणि मी देह नाही, मी आत्मा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. समर्थ एका ओळीमध्ये छान म्हणतात की तू समर्थांचे लेकरू, अभिमाने घेतला संसार, अभिमान टाकीता पहिलं पारू पावशील बापा. आता इथे परमार्थाच्या आड कोणती गोष्ट येते ते पण आपल्याला समर्थ सांगतात आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे आपला अभिमान. हा देहाचा असतो, आपल्याला प्रपंचाचा असतो, सगळ्या सगळ्या धनाचा याचा त्याचा अनेक प्रकारचा अभिमान येतो असतो. तो जुन्या दासबोधामध्ये सगळं दिलेलं आहे. त्याचं निरसन आपल्याला करायचंय. आता हे निरसन कसं करायचं ते पण समर्थ सांगतात. त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझिया बोला, तरी मी घालेन रे तुझला जेथील तेथे. खूप छान सोप्या भाषेमध्ये समजतात की तू सगळं जे वैभव आहे आणि हे सगळं वैभव कसं आहे, सगळं नाशिवंत आहे. हे सगळं वैभवाचा तू काय कर, त्याग कर. आणि माझं जे बोलणं आहे म्हणजे गुरु सद्गुरूचं जे बोलणं असतं ते बोलणं तू विश्वासाने ऐक. आपला मुख्य मुद्दा काय होतो की सद्गुरूवर आपला विश्वास नसतो. ते खरं सांगतात की खोटं सांगतात आपल्याला कळत नाही आणि म्हणून मग आपल्याला काय होतं की तो विश्वास नसतो. समर्थ म्हणतात की माझ्या बोलावर विश्वास ठेव आणि मग तू विश्वास जर ठेवला सद्गुरूवर तर काय होईल, मी घालीन रे तुझला जेथील तेथे. जेथील तेथे याचा अर्थ असा आहे की जिथून तू आलेला आहे, आपण कुठून आलेला आहे, आपण आत्मस्वरूपातून आलेलो आहोत. मग त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. परब्रह्मातून आपण आलेलो आहोत, परब्रह्मापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तिथे आपल्याला कोण नेणार आहे, तर आपल्याला गुरु नेणार आहे. म्हणजे परमार्थाच्या आड आपल्याला जो प्रपंच येतो तो प्रपंचातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मदत कोण करतो, तर आपला सद्गुरू करतो. आणखीन याच्यामध्ये दुसरी गोष्ट आड येते प्रपंचामध्ये, एक देहबुद्धी येते आणि दुसरी जी येते ती म्हणजे आपला अहंकार. हा जो अहंकार आपला असतो त्याने काय होतं, आपलं अधःपतन होण्याची शक्यता असते आणि म्हणून समर्थ सांगतात की अहंकार जो आहे हा पण बाजूला करा. कारण तो बाजूला केल्याशिवाय आपल्याला याच्यातून पुढे जाता येणार नाही. समाधानाकडे जायचंय, मोक्षाकडे जायचंय. अहंकार आपण मीपणा त्याग करा असं आत्मारामामध्ये समर्थ सांगतात. कारण परमार्थामध्ये काय काय गोष्टी आवश्यक असतात, दुसरं विवेक आणि वैराग्य आवश्यक असतं. विवेकी अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच सुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. म्हणजे विवेक आणि वैराग्य याच्या जोड्या आहेत या समर्थ सांगतात आपल्याला की वैराग्याने काय होणार आहे, प्रपंच तुटणार आहे. तुटणार आहे म्हणजे काय होणार आहे, तो सोडायचा नाही. मी आता सांगितलं तुम्हाला की प्रपंच सोडून जायचा नाही, संसार सोडून जायचा नाही. याच्यामध्ये राहूनच आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचंय. म्हणजे परमार्थाच्या आड काय काय येतं, तर पहिल्यांदा येतो प्रपंच येतो. तर प्रपंच आणि परमार्थ हे जोडे आहेत. म्हणून प्रपंचाला आपल्याला त्याचं काय त्याचा त्याग न करता त्याच्यातनं फक्त बाहेर पडायचं आहे. म्हणजे त्याच्यातून आसक्ती जी आहे प्रपंचाची ती कमी करायची आहे. म्हणजे देहबुद्धी कमी करायची आहे आणि आत्मबुद्धीकडे जायचंय. अहंकार आपला जो आहे तो कमी करायचा आहे आपल्याला. वैराग्याकडे जायचंय, विवेकाने जायचंय आणि दुसरं आणखीन महत्वाचं म्हणजे सत्संगती जी आहे त्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि हे सगळे आपण आधार घेतले की या ज्या परमार्थाच्या आड ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण बाजूला करू शकतो. आणि जुना दासबोध जो आहे त्या जुना दासबोधामध्ये समास 11 मध्ये काही ओव्या आहेत
आणि त्याच याच्यामध्ये आपल्याला म्हणजे 58वी ओवी असेल, 60वी ओवी आहे आणि 62वी ओवी आहे. या ओवीचा जर आधार घेतला तर परमार्थाच्या आड काय काय येतं हे तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की समजू शकेल असं मला वाटतं. काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढचा प्रश्न जो आहे तो घेऊया. आता पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, षड्रिपू पैकी कोणता शत्रू घालवावा. आता इथे लक्षात घ्यायचं आपल्याला की षड्रिपू समर्थाने सांगितलेले 6 रिपू आहे. या 6 रिपूंपैकी कोणता घालवला की बाकीचे आपोआपच पुढे आपोआप चालले जातील, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण कोणता षड्रिपू जो आहे त्यातला जो सगळ्यात महत्वाचा रिपू कोणता आहे तर तो आहे, समर्थांनी सांगितलेला आहे, तो आहे क्रोध. क्रोध जो आहे हा कशातून निर्माण होतो ते आपण लक्षात घेतलं तर आपल्याला बाकीचं पुढचं जे आहे ते लिहायला सोपं जाईल. क्रोध जो आहे हा कामनेतून निर्माण होतो. कामना म्हणजे इच्छा. आपल्याला एखादी इच्छा होते की बा मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मला हे पाहिजे ते पाहिजे, अशी कामना निर्माण होते. आणि मग कामना पूर्ण झाली नाही की मग क्रोध येतो. आणि कामना पूर्ण झाली तर काय येतं, अहंकार येतो. पुन्हा मोह होतो आपल्याला की अरे माझी एक इच्छा पूर्ण झाली, मग मला पुन्हा दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणजे काय होतं की पुन्हा मोहाने आपल्याला पुन्हा पुन्हा आपला जो काम आहे म्हणजे आपल्या इच्छा ज्या आहे या पुन्हा पुन्हा निर्माण व्हायला लागतात. आणि त्या पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो. आणि म्हणून मग क्रोध झाला, क्रोधातनं काय होतं, मोह चढतो. मोहाने परमेश्वराच्या याच्यातून आपण काय होतं की परमेश्वराचं विस्मरण आपल्याला होतं. जेव्हा आपले चांगल्या आनंदाचे दिवस असतात, सगळं आपल्याला व्यवस्थित मिळतं, तेव्हा देवाचं नाव आपल्याला येत नाही. जेव्हा संकटात पडतो आपण, एखाद्या दुःखामध्ये पडतो, तेव्हा आपल्याला मग देव आठवतो की अरे देवा असं कसं झालं माझं, असं कसं झालं, हे आपण म्हणतो. आणि म्हणून स्मृतिभ्रंश जो आहे हा जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याला म्हणजे जे आपलं आत्मनाश जो आहे हा त्याला कारणीभूत होतो. कारण आपण आपल्या कशाकडे जातो, आपण देहबुद्धीकडे गेलेलो असतो. आणि या देहबुद्धीतून आपल्याला सगळे हे जे क्रोध आहे, मग मोह आहे, मोहामध्ये भगवंताचं विस्मरण आहे, हे सगळं जे जडायला लागतं एकाला एक असे जोडलेले असतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर क्रोध जो आहे तो आपल्याला आवरावा लागतो. आणि क्रोध आवरायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, विवेकाचा विचार करावा लागतो. समर्थाने दासबोध काय सगळे जे ग्रंथ समर्थांचे साहित्य आहे त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींना महत्व दिलं. त्याचं कारणच हे आहे की सगळ्या ठिकाणी तुम्हाला विवेक राहा. आणि एकदा क्रोध आला की मग विवेक राहत नाही. क्रोधाने आपण पाहतो की माणसं काही करतात, नको ते गोष्टी करून मोकळ्या होतात आणि मग लक्षात येतं की अरे चुकलं आपलं, तेव्हा लक्षात नाही आलं की आपण असं वाईट का बरं वागलो. कारण त्यावेळेला जो क्रोध आल्यामुळे काय होतं की विवेक राहत नाही. आणि विवेक नसला तर मग सगळंच आपलं आयुष्य जे आहे ते बरबाद होतं. आणि म्हणून आपण कोणता ऋतू सोडायचा तर क्रोधावर आपण आवर करायचा. आणि क्रोधावर आवर करणं किंवा त्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुमच्या इच्छा कमी करा. इच्छा कमी केल्या की आपोआपच, जसं आपण म्हणतो की अपेक्षाच केल्या नाही तर अपेक्षा भंग होणार नाही, तसं इच्छाच आपण कमी केल्या, हळूहळू कमी करत गेलो की मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला क्रोध जो आहे तो येत नाही. कारण इच्छा पूर्ण झाल्या काय न झाल्या काय आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणून कोणता रिपू आपण हे करायचंय तर क्रोधावर नियंत्रण ठेवायचंय. क्रोध जो आहे तो आपल्याला आवरायचा आहे. याच्यावर काही शंका आहेत का? मॅडम, मला एक प्रश्न आहे, तो जे जे नाशिवंत आहे त्याचा त्याग करावा याच्याबद्दल थोडं सांगता येईल? नाशिवंत आहे आता हा खरं सरळच प्रश्न आहे की जे जे नाशिवंत आहे त्याचा त्याग करावा हे तुम्हाला पटले आहे का? तुम्हाला पटलंय का? नाशिवंताचा त्याग करावा हे तुम्हाला पटलं आहे का? हो. नाशिवंत
काय 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 आहे? नाशिवंताचा त्याग करायलाच पाहिजे. जे नाशिवंत आहे ते सोडायलाच पाहिजे. नाही तर नाशिवंत काय आहे? तेच तेच समजून हवंय थोडस. नाशिवंत एक्झॅक्ट कशाला म्हणता येईल? आता मी जे सांगितलं पहिला जो प्रश्नाचं उत्तर मी जे सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं जवळपास आलेली आहेत. अच्छा. मी तुम्हाला सांगितलं काय आहे, माया आहे, ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे आणि अनात्म आहे. अनात्म याचा अर्थ काय की जे नाशिवंत आहे, जे दृश्य आहे, जे स्थूल आहे, जे विकारी आहे, विनाशी आहे, ते नाशिवंत आहे सगळं. कारण याच्यामध्ये नाश होणार आहे. जे नाश होणार आहे, ज्या विश्वामध्ये एवढ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू कशा आहेत, या नाशिवंत आहेत. त्याच्यामध्ये आपण पण आहोत. आपला देह नाशिवंत आहे, झाडं नाशिवंत आहे, प्राणी नाशिवंत आहे, घरदारा नाशिवंत आहे, समुद्र, नद्या, पर्वत, सगळं जे आहे सृष्टी, ही सगळी सृष्टी कशी आहे, ही नाशिवंत आहे. मग नाशिवंत काय नाही, फक्त ब्रह्म नाहीये. लक्षात आलं का? की नाशिवंत सगळंच आहे. हॅलो. हो हो, आला आलं हा. लक्षात. जे विश्वामध्ये एवढं निर्माण झालेलं आहे मायेच्या ह्याच्यातून, ते सगळं नाशिवंत आहे. आणि त्याच्यामुळे ते माया म्हणजे काय हे आम्हाला समजलं. त्याच्यामुळे आम्हाला पटलं की जे नाशिवंत आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे. मग तसा मला प्रयत्न प्रश्न होता ठीक मला आहे. प्रश्न होता. हॅलो. हा हा. ठीक आहे मॅडम. माझा प्रश्न होता, षड्रिपूंना नाशिवंत म्हणायचं काय? हो, हा तर तो एक थोडासा. ते पण नाश पावतात. हा हा कारण आपला क्रोधही नाश पावतो. हो. तर म्हणून तर ते म्हणजे त्याचाही त्याग येतो. त्याचं सगळं षड्रिपू तर पहिलं त्याग करायचं आहे. हा. हो. सगळं नाशिवंत आहे. जे विश्वामध्ये मायेच्या ह्याच्यातून जे निर्माण झालेलं आहे ते सगळं नाशिवंत आहे. फक्त ब्रह्म जे आहे ते नाशिवंत नाही. आणि याचा आपण प्रयत्न केला जातो का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आपला मोह जो आहे, हा मोह आपण काय केला पाहिजे, कमी कमी केला की आपला प्रयत्न त्या दृष्टीने पुढे पुढे जातो. की जसं आता मी उदाहरण सांगते, किंवा जसं आपल्या घरातला एखादा चमचा, बायकांच्या दृष्टीने उदाहरण आहे, की एखादा चमचा आपला एका दिवशी दिसत नाही आणि दिवसभर आपण तो चमचा शोधतो. तो चमचा नाशिवंत आहे की नाही? आहे. आणि त्या चमच्याने आपलं काही अडतं का? नाही. पण काय होतं की आपण त्या याच्या मागे लागतो, किंवा चमचा जो आहे तो कुठे गेला सगळीकडे आपण ते शोधतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, गेला तर गेला, जाऊ दे, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. असं या प्रश्नामध्ये विचारलं की तुम्ही प्रयत्न करता का? ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न विचारला होता, एकंकार म्हणजे काय आणि यासाठी कोणता विवेक करावा? आता एकंकार याचा अर्थ जो आहे तो म्हणजे, एकंकार म्हणजे अद्वैत. समर्थांनी आपल्याला शेवटी अद्वैताकडे, समर्थांचं जे तत्वज्ञान आहे हे सगळं अद्वैत तत्वज्ञान आहे. मनाच्या श्लोकामध्ये असेल, जुना दादबोध असेल, आपला नेहमीचा दादबोध असेल, आत्माराम असेल, सगळ्या याच्यामध्ये समर्थ सांगतात आहे की अद्वैताकडे जायचंय. तो आणि मी वेगळा नाही, तो एकच आहे, तो मीच आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ते समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे अद्वैत, म्हणजे एकंकार जी प्रक्रिया आहे ती आहे. आपल्याला त्याचं काय करायचंय, एकंकाराचा, अद्वैताचा अनुभव घ्यायचा आहे. बघा, याच्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला लिहिता येत असेल, त्या ह्याच्यात जमत असेल तर बघा, की आपल्याला काय करायचंय की अद्वैताचा अनुभव घ्यायचा आहे. आणि हा अनुभव गेल्याशिवाय आपल्याला अद्वैत समजणार नाही. जसं साखर आहे, साखरेच्या ह्याच्यामध्ये त्याची गोडी असते, ती गोडी वेगळी दाखवू शकतो का आपण? नाही. साखर पाण्यामध्ये टाकले की साखर पूर्ण विरघळून जातं आणि ते पाणी जे आहे
ते पाणी गोड होतं, पण साखर दिसत नाही. आपण जेव्हा पाणी पिऊन पाहू तेव्हा आपल्या लक्षात येतं की साखर जी आहे ती त्याच्यामध्ये आहे, पण ती दिसते का आपल्याला? तर ती दिसत नाही, पण त्याची गोडी मात्र आपल्याला अनुभवायला येते. म्हणजे एकंकार जे आहे, अद्वैत जे आहे, त्याचा आपल्याला काय करायचंय? त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. जसं आता आणखीन एक समर्थाने उदाहरण दिलंय की सूर्य आणि सूर्याची किरण ही आपण वेगळी काढू शकत नाही. म्हणताना आपण काय म्हणतो की सूर्याची किरण म्हणतो, परंतु सूर्य वेगळा आणि किरण वेगळी आहे असं आपल्याला वेगवेगळं दाखवता येत नाही, काढता येत नाही. ते सूर्यामध्येच ती किरण त्याच्यामध्येच ती असतात. जसं रत्न असेल रत्न आणि त्याचं तेज हे सुद्धा आपल्याला वेगळं काढता येत नाही की हे रत्न आहे त्याचं तेज आहे. त्या रत्नामध्येच तेज असतं. तेज वेगळं आपल्याला दाखवता येत नाही. जसं पाणी आहे, पाण्याची लाट आहे. पाण्यापासूनच ती लाट तयार होते. ती वाटते आपल्याला वेगळी आहे, पण ती वेगळी नसते, ती पाण्यामध्येच अंतर्भूत असते. आणि म्हणून ते म्हणतात की एकंकार जे आपल्याला समर्थ सांगतात आहे की ते एकंकार समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचं काय करावं लागेल? त्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि हा अनुभव कसा घ्यायचा? तर आपल्याला काय करणं आहे की मन जे आहे ते मन निसंग करायचे. मनाच्या श्लोकामध्ये पण समर्थ तेच सांगतात आहे की संघ जो आहे तो संघ सोडायचा आणि निसंगाकडे आपल्याला जायचं. स्थूल सूक्ष्म चंचल वगैरे जे आहे या सगळ्याचा मनाने काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. पण हा त्याग करायचा म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आहे की त्याग करायचा म्हणजे मन दुसरीकडे कुठे टाकायचं आणि जायचं असं नाही. त्या मनातच तो तात्विक रूपाने आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे आणि अद्वैताची स्थिती जी आहे ती आपल्याला अनुभवायची आहे. आणि यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर वैराग्य आवश्यक आहे. पुन्हा समर्थ वैराग्य आणि विवेकाकडे येतात की वैराग्य आल्याशिवाय आपलं मन जे आहे ते मन त्या वस्तूतून आपल्याला बाहेर काढता येणार नाही. कारण जसं म्हणतो आपण की गेल्याचं दुःख करायचं नाही, आल्याचं सुखही मानायचं नाही. याला म्हणतात वैराग्य. की मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. या सगळ्या ह्याच्यात आपल्याला वैराग्य एकदा आलं किंवा ते मन जे आहे ते निसंग होऊन जातं. त्या दिवशी मध्येच मी थोडस कुठल्या तरी मनाच्या श्लोकात एक लिहिलं होतं. तर सहज एखादा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मनात डोक्यात काहीतरी विचार फिरायला लागले आणि ते त्या दिवशीच्या याच्यामध्ये मी लिहिलं होतं की काही काही लोकांची अवस्था जी असते की बुद्धी त्यांना म्हणतो आपण भ्रम झाला. मरायच्या आधी त्यांना भ्रम झालेला असतो आणि त्यांना काही आठवत नाही, ओळखत नाही, कोणाला काही नाही, सगळ्या वेगळ्या ह्याच्यात गेले असतात. तर मी सहज म्हटलं की ती अशी जी अवस्था असते ही अवस्था एक प्रकारची अद्वैताची अवस्था आहे. तो इथून केव्हाच गेलेला आहे. तो मुलीला ओळखत नाही, मुलाला ओळखत नाही, कोणाला नवरा असेल त्याला ओळखत नाही, बायको असेल त्याला ओळखत नाही, तो कोणालाही ओळखत नाही. आणि शरीर जे आहे ते सुद्धा जाता आपण पाहतो, अनुभव घेतो प्रत्येकाच्या घरीच आपण की शरीर जे आहे ते एक एक वस्तू सोडत जातं. हळूहळू ते जेवण सोडतात, मग पाणी सोडतात, असं करत करत सगळं निसंग होत होत ती जी अवस्था निर्माण होते ती अवस्था ब्रह्मावस्था जी आहे ती अवस्था त्यांना मिळते. आणि असं आपल्याला सोडत जायचंय. आता आपल्याला की मरायचंय आता असं नाही, पण आपल्याला वैराग्य जे आणायचं ते कसं आहे की मनाने बाहेर पडायचंय. शरीराने आपण जेव्हा पडू तेव्हा पडू, पण मनाने आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं की मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. अशी जी अवस्था आहे त्याला समर्थ म्हणतात की एकंकाराची अवस्था आहे. की सगळ्याचा संहार करायचे, षड्रिपू असेल जे असेल इच्छा काम जे आहे, हे सगळं सोडत सोडत आपल्याला सगळ्याचा संहार करत मग शेवटी काय राहतं? तर जे सत्य आहे ते ब्रह्म राहतं. आणि ते ब्रह्माशी मग आपण अद्वैताने जोडला जातो. आणि म्हणून ती जी अवस्था आहे ब्रह्माची अवस्था म्हणजे अद्वैताची अवस्था आहे, हे एकत्व जे आहे ते आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असतो. आणि तो अनुभव घेणं यासाठी आणखी त्यांनी म्हटलेलं आहे की विवेकाचा वापर करायचा. आता विवेकाचा वापर करायचा म्हणजे काय करायचंय की आपला जो स्वधर्म आहे त्याचं पालन करायचं. प्रत्येकाचा स्वधर्म वेगवेगळा असतो. त्या स्वधर्माचं आपण पालन करायचं आणि ते पालन आपण केलं आणि सत्संगती पुन्हा आपण जर जोडली तर आपल्याला विवेक कोणता आहे तो कळतो आणि त्या विवेकाने आपण काय होतं वैराग्याकडे जातो. विवेक आहेच, वैराग्य पण आलेलं असतं आणि विवेक आणि वैराग्य दोन्हीची जोड झाली की मग आपण त्या अद्वैताचा जो अनुभव आहे
तो आपल्याला येतो की तो वेगळा नाही, मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. ही एकंकाराची अवस्था असते. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? झालं 5 वाजेपर्यंत. हो. संपलेत प्रश्न बहुतेक. माझा प्रश्न आता शेवटी घेतला त्यांनी. हा, मॅडम दुसऱ्या पेपर मधल्या या ओव्या कुठल्या याच्यात आहे? भल्यासी वैर करिता ते 6 युवका. त्या शोधायला लागेल तुम्हाला, त्या मी सांगणार नाही. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. आणि रुद्र समुद्र देखील आहे, भीमरूपीतच येईल ना, भीमरूपीतलं? 7व्या भीमरूपीमध्ये पण हे थोडक्यात सांगता येईल का की सध्याच्या कोरोनाच्या संकटात दासबोधाच्या ग्रंथाचा फायदा कोणता झाला? कोरोनाच्या याच्यात. आता हा तर आपल्याला काय फायदा झाला तो हो. आपल्याला मिळायचा आहे त्याच्यामध्ये. जसं आता मला कोरोना झाला होता, तर त्यावेळेला मी काय केलं, दासबोधाचं पारायण केलं. अच्छा. प्रश्न काढले, प्रश्नमंजुषा काढली आणि त्याच्याने ती सोडवली. या याच्यामध्ये आपल्याला फायदा असा होतो की आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता चांगली राहते. मानसिकता आपली चांगली राहते आणि जे काय रोग असतात ते जवळजवळ 50% जे आहे ते शारीरिक असतात आणि 50% मानसिक असतात. त्याच्यामुळे 50% आपण आरोग्य जे आहे ते ज्या ह्याच्यातून आपण हे जे ग्रंथ वाचतो त्या ग्रंथांच्या वाचनाने विचाराने आपल्यामध्ये तो फरक पडतो आणि आपली मानसिकता चांगली राहते. आणि मानसिकता जर बिघडली तर मग तो जो रोग आहे तो आपल्याला जास्त त्रासदायक होतो. हा त्याचा आपल्याला फायदा या ग्रंथांच्या अभ्यासाने होतो. एक ठीक प्रश्न आहे. मला असं वाटतं, प्रज्ञाताई, तो भीमरूपी स्तोत्रामधला 7वा जो आहे तो थोडासा सुंदरकांडकडे वळणारा वगैरे आहे का? 7वा जी भीमरूपी आहे हा, सुंदरकांडकडे वळणारा आहे का तो प्रश्न, असा मला वाटतंय काय कुठेतरी. नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काढलंय रुद्र म्हणजे कोण? रुद्र म्हणजे हनुमानाचं रूप ना. हा, ते समुद्र देखता क्षणी उठावला. आता शिराणी म्हणजे काय असतं? शिराणीचा अर्थ आहे आनंद, आनंद किंवा समाधान. शिराणीचा अर्थ आहे आनंद किंवा समाधान आणि किराणाचा अर्थ आहे उड्डाण. लक्षात आलं का की हा जो हनुमंत आहे थोडस लक्षात येतंय ते, पण तरी पूर्ण म्हणजे जरा थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो तो प्रश्न थोडा लिहिताना. नाही, ते सांगते ना मी तुम्हाला पुढे. या शब्दाचे अर्थ लिहिले का तुम्ही? हो, लिहिला मी. हा, शिराणी म्हणजे आनंद किंवा समाधान आणि किराण म्हणजे उड्डाण. हा, आता हा जो मारुती आहे, या मारुतीला समुद्रात दिसला आणि त्यांनी काय केलंय, आनंदाने उड्डाण केलं. आनंदाने उड्डाण करून तो कुठे गेला? त्रिकुटावर गेला. त्रिकुट हा पर्वत आहे. हा, त्रिकुटावर गेला, त्रिकुटा पर्वतावर गेला आणि वात जात असे तसाची स्थूल देह राहिला. वात म्हणजे वारा. वारा ज्या वेगाने जातो त्या वेगाने काय केलं, तो तिथे समुद्रावरनं उडाला आणि त्या त्रिकुट पर्वतावर जाऊन पोचला. विवरोन तो त्रिकुट पाहिला आणि मग त्यांनी काय केलंय की तो त्रिकुट पर्वत जो आहे तो त्यांनी पाहिला
आणि मग त्याला त्या त्रिकुट पर्वतावर काय काय दिसलेलं आहे याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. लक्षात आलं का? हो हो हा. त्या त्रिकुट पर्वतावर काय काय पाहिलं ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. हम्म. आता पहिला पेपर आहे त्याच्यातला तिसरा प्रश्न जो आहे हा समजलेला आहे का सगळ्यांना? पहिला पेपर मधला तिसरा प्रश्न. हॅलो. प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. थोडं सांगा मॅडम याच्याबद्दल. आता प्रपंचामध्ये सुवर्ण पाहिजे हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. परमार्थामध्ये पंचीकरण कसं आवश्यक आहे. आता पंचीकरण म्हणजे काय? याच्यामध्ये महावाक्य जे येतात त्या महावाक्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या की पंचीकरण याचा अर्थ जे महावाक्य आहे तत्वमसी असेल, आम ब्रह्मास्मी असेल, या महावाक्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे आणि मग तो समजून घेतला की आपल्याला परमार्थ काय आहे तो समजेल. तर त्याचं आपल्याला विवरण लिहायचं आहे. पंचीकरणामध्ये काय काय येतं ते थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे. हॅलो. 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 हा सगळ्यांनी झाले का प्रश्न? हो हो दुसरा प्रश्न समजला का पहिल्या याच्यातला? दुसरा प्रश्न सगळ्यांना समजलेला आहे का? सांगा ना मॅडम थोडक्यात. खरा देव कसा ओळखायचा? त्यासाठी काय करायचे? हा, तर आपल्याला माहिती आहे की सगळं विश्व जे आहे ते बदलत असतं, है ना. सगळ्या विश्वामध्ये आपण बदल होताना पाहतो, पण त्याच्या मागे एक अचल अशी वस्तू असते आणि जी अचल वस्तू असते ती ज्ञानमय असते. तिचा साक्षात्कार होणं म्हणजे देव ओळखणं. हे वाक्य लिहून घ्या. सारे विश्व जे आहे ते सतत बदलत असते, पण त्याच्या मागे अचल अशी वस्तू असते आणि ती ज्ञानमय असते. तिचा साक्षात्कार होणं म्हणजे देव ओळखणं. आणि हा देव कसा ओळखता येईल? तर अज्ञान कमी केल्याने खरा देव ओळखता येतो. याच्यासाठी विवेकाचा उपयोग करावा. आत्मानात्म विवेक आणि सगुणोपासना या दोन गोष्टींनी दृश्याचे निरसन होते आणि अज्ञान दूर झालं की आत्मदर्शन घडते. आणि आत्मदर्शन घडणं म्हणजे खरा देव ओळखता येणं. आणि यासाठी आवश्यक आहे संतांची संगत. पद्माताई आहेत का?
तुम्ही काही प्रश्नांवर विचार केला असेल तर बोला ना. हॅलो, माईक चालू करा. मृणालताई, पद्माताई, मृणालताई, प्रश्नांवर काही विचार केलाय का? नाही, मी काही विचार नाही केला. बरं. ऍक्च्युली माझ्या घरी खूप पाहुणे आहेत ना, तर हे काही मी ऐकण्याचं काम करते. श्रवण भक्ती आहे. बरं, बरं, काय हरकत हा काय हा हरकत. हो. पद्माताईंनी नाही. प्रश्नांचा विचार केला? हा, नाही, मी पण नाही विचार केला काही. बरं बरं, ठीक आहे. बरं, बाकी कोणाला काही शंका आहेत का? नाही, ठीक आहे अमोल, मॅडम. धन्यवाद. पुष्कळशा शंका दूर झाल्या. तुमच्या ठीक आहे. बरोबर खूप खूप ज्ञान ऐकायला मिळालं बरंच. अमोलची काही शंका आहेत का? प्रज्ञाताई, नाही, हा. शंका नाही. शेवटची जे सांगितलं ना की खरा देव कसा ओळखायचा, हा, तर मी त्याला असं म्हटलं तर चालेल का, की शाश्वत ओळखणं म्हणजे खरा देव ओळखणं. हो ना, तेच ज्ञानाने आपल्याला जे अचल आहे ते ओळखायचं. हा. अचलाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे मग हा. आपोआपच खरा देव कोण आहे तो ओळखायला येईल आपल्याला. ठीक आहे प्रज्ञाताई, माझा. हा, विश्रांतीची विश्रांती असा कुठेतरी शब्द वाचला, तर ते थोडस सांगू शकाल का? प्राज्ञाचा नाही आहे, माझं झालंय प्राज्ञाता, पण हा. तरी हे थोडस समजून हवं होतं मला. आता विश्रांतीची विश्रांती. आता विश्रांती पहिला जो विश्रांती शब्द आहे हा. त्याचा अर्थ लक्षात आला का? विश्रांती कोणाला पाहिजे असते? आपल्याला पाहिजे असते, हो. है ना? हा, पण आपण विश्रांती घ्यायला कुठेतरी जातो की नाही? बरोबर. हा. विश्रांती इतर कोणाला पाहिजे असते का नाही? आपल्यालाच पाहिजे नाही. असते. हा. पण आपण आता घरी आहोत, आपल्याला विश्रांती मिळते का? आपलीच विश्रांती घ्यायला आपण आणखीन कुठेतरी जाऊन बसतो आणि मग हा. म्हणतो आपल्याला विश्रांती मिळाली. हा, बरोबर. ती आपलीच विश्रांती घ्यायला कुठेतरी आणखीन जावं लागतं, तेव्हा ती विश्रांतीची विश्रांती आपल्याला मिळते. बरोबर. हा असं आहे हा, ते. अच्छा, ठीक आहे. थोडा गूढ अर्थ आहे, हा हा, पण लक्षात गूढार्थ आहे तेच. हो. की आपल्या विश्रांती कुठे असते? आपल्यामध्येच असते ना. ती हो. बाहेरून कोणी मिळते का? आपल्याला नाही. नाही. आपल्यामधलीच विश्रांती घ्यायला आपल्याला आणखीन कुठेतरी जावं लागतं, तेव्हा हा. मग ती विश्रांती आपल्याला मिळते आणि हा. म्हणून ती विश्रांतीची विश्रांती म्हटली. बरोबर. हा, आलं लक्षात. हं. हा. बाकी झालं सगळ्यांची शंका समाधान? चला, सगळ्यांनी छान अंतिम स्वाध्याय सोडवा आणि प्राज्ञपरीक्षा सगळ्यांनी इथपर्यंत आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप अभिनंदन. खूप सगळ्यांना म्हणजे खूप छान, कारण प्राज्ञपरीक्षा सोपी नाही. धन्यवाद थोडंसं मॅडम. कठीण. धन्यवाद.